Friends, today we are going to learn about acceleration. In previous lecture, we have learned about uniform motion, non-uniform motion, speed and velocity, the difference between speed and velocity. Then we know that what is meant by uniform motion. युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला सांगता येईल इफ अन ऑब्जेक्ट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स टाईम देन द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले ते बघा, द रोटेशन ऑफ द ब्लेड्स ऑफ द फॅन. त्यानंतर नॉन युनिफॉर्म मोशन आपण बघितलं होतं. युनिफॉर्म मोशनची जी डेफिनेशन आहे तशीच, पण त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे बघा. युनिफॉर्म मोशनमध्ये काय सांगितलं होतं, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काय सांगता येईल, इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम देन दॅट मोशन इज नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशनचं आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल बघा, द मोशन ऑफ बॉडी फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे एखादी वस्तू जर वरून खाली पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने येत असेल तर त्याचं मोशन हे नॉन युनिफॉर्म असतं, कारण त्या ऑब्जेक्टने इक्वल इंटरव्हल्समध्ये इक्वल टाईम इंटरव्हल्समध्ये अनइक्वल डिस्टन्स हे कव्हर केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला आज बघायचं बघा ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, ती ॲक्टिव्हिटी आपण करायची. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, टेक अ 1 मीटर लॉंग प्लॅस्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाईज इंटू 2 हाल्स. म्हणजे एक प्लॅस्टिकची ट्यूब घ्यायची आहे आणि तिचे 2 भाग करायचे. म्हणजे 2 भाग कसे करायचे, तर उभी ती कापायची बघा, म्हणजे त्याचे 2 पन्हाळं जे असतं बघा, त्या पन्हाळ्यासारखे भाग तयार होतील. त्यानंतर काय करायचं आहे, टेक वन ऑफ द चॅनल शेप पीस, प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन फिगर. मग ते काय करायचं आहे बघा, तिची ट्यूब आहे आपण कापलेली, त्याचं एक टोक ग्राउंडवर ठेवायचं आहे आणि दुसरं थोडंसं उंचीवर धरायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. मग एक बॉल घ्यायचा आहे आणि उंचावरचं जे टोक आहे त्या टोकावर ठेवून तो सोडून द्यायचा आहे. मग काय विचारलं आहे बघा आपल्याला याच्यामध्ये, इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स. म्हणजे ज्यावेळेस तो बॉल वरून खाली येतो त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येक पॉईंटवर सेम असेल का. तर कशी असणार आहे बघा, इट्स व्हेलॉसिटी इज नॉट सेम ॲट ऑल पॉईंट्स. म्हणजे प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी ही डिफरंट असणार आहे. टॉपला असणारी व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे, मिडलला असणारी व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे आणि एंडला ज्यावेळेस ग्राउंडवर येईल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. हे तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे बघा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जर स्वतः करून बघितली तर तुमच्या लक्षात येईल बघा, तो जो बॉल आहे त्या बॉलची व्हेलॉसिटी टॉप करून ग्राउंड फ्लोअरवर येताना त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये कसा चेंज होत जातो. ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. आता ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे बघा. आता सगळ्याच मुलांनी स्लाईड हे जे असतं बघा घसरगुंडी आधी त्याच्यावर खेळलेलं आहे. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाईड इन अ पार्क. बागेमध्ये जी घसरगुंडी असते ती सगळे त्याच्यावर खेळलेले आहेत. मग यू नो दॅट while sliding down, the velocity is less at the top. It increases in the middle and becomes zero
टुवर्ड्स द एंड. ज्यावेळेस आपण स्लाईडवर प्ले करत असतो त्यावेळेस काय होत असतं, तर ज्यावेळेस आपण त्या स्लाईडवरून स्लाईड करत असतो ग्राउंडच्या डायरेक्शनने, त्यावेळेस आपली जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतो. म्हणजे टॉपला जी व्हेलॉसिटी असते ती लेस असते, त्यानंतर मिडलला आल्यानंतर ती इन्क्रीज होते आणि बॉटमला आल्यानंतर ती काय होत असते, 0 होत असते. म्हणजे टॉप टू बॉटम व्हेलॉसिटी जी आहे ती काय होत असते, मिडलपर्यंत येऊपर्यंत इन्क्रीज होत जाते. बॉटमला आल्यानंतर ती काय होत असते, 0 होत असते. म्हणजे अशा प्रकारे त्या व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला चेंज झाल्याचा बघायला मिळत असतो. मग ती जी व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतो त्यालाच काय म्हटलं जातं, तर ॲक्सेलरेशन असं म्हटलं जात असतं. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. महत्त्वाचं बघा ॲक्सेलरेशन, याच्यावर डेफिनेशन विचारतात किंवा प्रश्न हा हमखास असतो. तर व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. म्हणजे वेगामध्ये होणारा जो बदल आहे त्या दरास त्वरण असं म्हटलं जात असतं. वेग बदलाच्या दरास त्वरण असं म्हटलं जात असतं. मग ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे बघा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिव्हायडेड बाय टाईम. द रेट ऑफ चेंज म्हणजे काय, तर डिव्हायडेड बाय टाईम. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिव्हायडेड बाय टाईम. हा फॉर्म्युलासुद्धा महत्त्वाचा आहे. याच्यावर एक्झाम्पल्स आहेत. व्हेलॉसिटी दिली जाईल, टाईम दिलं जाईल, ॲक्सेलरेशन काढायला सांगतील किंवा ॲक्सेलरेशन दिलं जाईल, टाईम दिलं जाईल, व्हेलॉसिटी काढायला सांगतील. मग हा फॉर्म्युलासुद्धा लक्षात ठेवायचा. आता चेंज इन व्हेलॉसिटीमध्ये कसा चेंज होतो, तर आपण आत्ताच बघितलं बघा. ज्यावेळेस स्लाईडवरून आपण स्लाईड करत असतो टॉपला व्हेलॉसिटी लेस असते, मिडलला इन्क्रीज होत असते आणि बॉटमला काय होत असते, 0 होत असते. मग त्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत असतो. मग त्या ठिकाणी काही इनिशियल व्हेलॉसिटी असते, काही फायनल व्हेलॉसिटी असते आणि टाईमनुसार त्या व्हेलॉसिटीमध्ये काय होत असतो, तर चेंज होत असतो. मग इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती स्मॉल यूने डिनोट केली जात असते. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज स्मॉल यू, final velocity is small v, and in time that initial velocity is changes to the final velocity v. म्हणजे टाईमनुसार इनिशियल व्हेलॉसिटीचं फायनल व्हेलॉसिटीमध्ये काय होत असतं, चेंज होत असतं. म्हणजे ॲक्सेलरेशन जे आहे बघा ते दाखवण्यासाठी स्मॉल ए जो आहे तो सिम्बॉल वापरला जात असतो. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिव्हायडेड बाय टाईम. फायनल व्हेलॉसिटी काय आहे, तर व्ही आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू आहे. म्हणजे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिव्हायडेड बाय टाईम. इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस during a certain time period, then it is said to have accelerated motion. accelerated motion म्हणजे काय, तर त्वरित गती असं म्हटलं जात असतं. म्हणजे ॲक्सेलरेटेड मोशन केव्हा असतं, तर केव्हा असतं ते, इफ ॲन व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाईम पिरियड. विशिष्ट कालावधीमध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीमध्ये बदल होत असेल तर इट इज सेड टू हॅव ए ॲक्सेलरेटेड मोशन. एन ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ मोशन. कोणतंही जे ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन बघायला मिळत असतात. When an object is at rest in the beginning of its motion,
व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं ते व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे काय विचारले तर एखादा ऑब्जेक्ट सुरुवातीला रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल तर ते तुम्ही सांगायचं आहे बघा. व्हेन ॲन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळेस गतीचा एंड होत असतो, मोशनचा एंड होत असतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी काय असते. आपण आत्ताच बघितले ते तुम्ही सांगायचे. आता आपण आत्ताच बघितलं बघा, कोणतंही ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन हे बघायला मिळत असतात. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. या ठिकाणी आपल्याला एका बॉक्समध्ये दाखवलेले आहेत बघा दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन कोणते. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं, एक समान त्वरण. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स then object is said to be in uniform acceleration. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही इक्वल टाइम इंटरवल्समध्ये इक्वल अमाऊंटमध्ये चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही युनिफॉर्म असते किंवा त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे ते युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असतं. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन केव्हा असतं, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस by unequal amounts in equal intervals of a time then that object have non-uniform acceleration. म्हणजे इक्वल टाइम इंटरवल्समध्ये जर व्हेलॉसिटी अनइक्वल अमाऊंट्समध्ये चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्टची जे ॲक्सेलरेशन आहे ते कसं असतं, नॉन युनिफॉर्म असतं. ॲक्सेलरेशन कशाला म्हणतात, the rate of change of velocity is called as acceleration. ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, the acceleration is equal to change in velocity divided by time. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. फायनल व्हेलॉसिटीसाठी व्ही हे सिम्बॉल वापरले, इनिशियल व्हेलॉसिटीसाठी यू हे सिम्बॉल वापरले आणि ॲक्सेलरेशनसाठी ए हे सिम्बॉल वापरलेलं आहे. म्हणजे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. ॲक्सेलरेशनचे दोन टाईप बघितले, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये काय होतं तर व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय होतं तर व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. आता हे झाले ॲक्सेलरेशनचे दोन टाईप्स. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे बघा, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड झिरो ॲक्सेलरेशन. आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन जे बघितलं बघा आपल्याला की व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. तर त्याचं जर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर काय सांगता येईल, आता केव्हा इक्वल टाईम इंटरवलमध्ये व्हेलॉसिटी ही इक्वल अमाऊंटने चेंज होते तर त्याचं एक्झाम्पल कोणतं सांगता येईल, इन ॲब्सेन्स ऑफ एअर रेझिस्टन्स द ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी फॉलिंग नियर द अर्थ सरफेस इज युनिफॉर्म. म्हणजे निर्वातामध्ये सांगता येईल आपल्याला, इन ॲब्सेन्स ऑफ एअर रेझिस्टन्स म्हणजे की ज्या ठिकाणी हवेचा विरोध नाही अशा ठिकाणी एखादी वस्तू जर ग्राउंड सरफेसवर किंवा अर्थ सरफेसवर येत असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ॲक्सेलरेशन हे युनिफॉर्म असेल. मग एअर रेझिस्टन्स कुठं नसतो, कुठं तर निर्वातामध्ये, व्हॅक्यूममध्ये. ज्या ठिकाणी व्हॅक्यूम असतं, हवा नसते, अजिबातच हवा नसते, निर्वात पोकळी असते, त्या ठिकाणी जर एखादी ऑब्जेक्ट ग्राउंड सरफेसवर येत असेल तर त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन हे युनिफॉर्म असतं. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इन प्रेझेन्स ऑफ एअर
the ॲक्सलरेशन ऑफ अ फॉलिंग बॉडी इज नॉन युनिफॉर्म. म्हणजे हवेमधून सांगता येईल त्याच्या विरुद्ध. तर हवेमधून एखादी वस्तू जर जमिनीच्या दिशेने येत असेल तर ती जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे नॉन युनिफॉर्ममध्ये असतं. म्हणजे इक्वल इंटरवल्समध्ये अनइक्वल अमाऊंट्समध्ये तिची व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची ती चेंज होत असते. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन कशाला म्हणायचं किंवा निगेटिव्ह किंवा झिरो. An object can have positive or negative acceleration. एखादं जर ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्हसुद्धा असू शकतं. मग पॉझिटिव्ह केव्हा? तर व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन द ॲक्सलरेशन इज पॉझिटिव्ह. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ज्यावेळेस इन्क्रीज होत असते त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे कसं असतं तर पॉझिटिव्ह असतं. मग आता याचं उदाहरण काय सांगता येईल पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनचं. तर तुम्हाला सांगता येईल बघा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी केव्हा वाढत असते. तर व्हेन अ बॉल इज रेस्ट ॲट इनिशियली ऑन द ग्राउंड इट इज हिट विथ अ बॅट then its velocity increases in the beginning. During this time its acceleration is positive. म्हणजे इनिशियली सुरुवातीला जर बघितलं तर बॉल जो आहे तो ग्राउंडवर आहे आणि रेस्ट पोझिशनमध्ये बघा. आणि ज्यावेळेस त्याला बॅटच्या साहाय्याने हिट केलं जातं मारलं जातं त्यावेळेस काय होतं तर त्याची व्हेलॉसिटी काय होते ॲट द टाईम ऑफ हिटिंग After the time of hitting, its velocity goes on increasing. सुरुवातीला रेस्ट पोझिशनमध्ये असतो. बॅटने हिट केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते. त्यावेळेस त्याची जी ॲक्सलरेशन आहे ते कसं असतं पॉझिटिव्ह असतं बघा. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते तेव्हा त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. आणि मग निगेटिव्ह केव्हा असतं. In this case, the acceleration is in the direction of velocity. आता पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये काय होतं तर ते जे ॲक्सलरेशन असतं त्या वस्तूचं जे ॲक्सलरेशन होत असतं ते कसं होत असतं तर इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. वेगाच्या दिशेने त्या ऑब्जेक्टचं त्वरण हे घडून येत असतं. हे झालं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनच्या बाबतीत. निगेटिव्ह ॲक्सलरेशन जे ते पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनच्या अपोजिट असतं बघा. म्हणजे व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम देन दॅट ऑब्जेक्ट हॅव निगेटिव्ह ॲक्सलरेशन. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी डिक्रीज होत असते टाईमनुसार त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे निगेटिव्ह ॲक्सलरेशन असतं. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसेलरेशन ऑर रिटार्डेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशनलाच काय म्हटलं जातं बघा डिसेलरेशन ऑर रिटार्डेशन असंही म्हटलं जातं. रिकाम्या जागेसाठी विचारू शकतात बघा. निगेटिव्ह ॲक्सलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉट डॉट. तर डिसेलरेशन किंवा त्याला रिटार्डेशन या दोन शब्दापैकी कोणताही एक शब्द टाकला तर बरोबर येतं बघा. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये काय होतं बघा तर इन द निगेटिव्ह ॲक्सलरेशन इज डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आता आपण पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनमध्ये बघितलं बघा डायरेक्शन इज इन द इट्स डायरेक्शन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं ज्या डायरेक्शनने होते त्याच डायरेक्शनने पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन असतं. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनची जी डायरेक्शन आहे ती कशी असते तर अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. मग त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल. आता निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज होते. केव्हा व्हेलॉसिटी डिक्रीज होते
तर तुम्हाला सांगता येईल बघा, ज्यावेळेस आपण बायसिकल किंवा मोटर व्हेकल चालवत असतो आणि अचानक जर आपण ब्रेक लावले तर त्याची जी व्हेलॉसिटी ती काय होत असते, डिक्रीज होत असते. म्हणजे व्हेन ब्रेक्स आर अप्लाइड टू अ व्हेइकल्स इन मोशन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. गतिमान असणारी एखादी जी वाहने किंवा सायकल आहे त्याला जर आपण ब्रेक लावले तर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत असते. म्हणजे इन दॅट केस इट्स ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आणि नेक्स्ट आहे बघा, झिरो ॲक्सलरेशन. झिरो ॲक्सलरेशन कधी असतं बघा, आता पॉझिटिव्हमध्ये काय होतं, तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याचं ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असतं. निगेटिव्ह केव्हा, तर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर निगेटिव्ह ॲक्सलरेशन असतं. आणि झिरो ॲक्सलरेशन केव्हा असेल, तर ज्यावेळेस व्हेलॉसिटी ही चेंजच होत नसेल, त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नसेल, तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन हे किती असणार आहे, तर झिरो असणार आहे. म्हणजे इफ the velocity of the object does not change with time, then that acceleration is zero acceleration. म्हणजे टाईमनुसार व्हेलॉसिटीमध्ये काही चेंज होत नसेल तर त्या ॲक्सलरेशनला काय म्हटलं जातं, झिरो ॲक्सलरेशन म्हटलं जात असतं. याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, द मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये गतिमान असणारी जी वस्तू आहे तिचं स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याचं ॲक्सलरेशन हे झिरो ॲक्सलरेशन असतं. किंवा इफ अ बॉडी इज ॲट रेस्ट, एखादी वस्तू जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर त्याची ॲक्सलरेशनसुद्धा झिरो असणार आहे. ग्राउंड फ्लोअरवर जर बॉल रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर त्याचं ॲक्सलरेशन हे झिरो असतं. म्हणजे दॅट इज इट्स ॲक्सलरेशन इज झिरो ऑल द टाईम. देन द ॲक्सलरेशन ऑफ द बॉडी इज झिरो. आता याच्यामध्ये काय करतात बघा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सलरेशनवर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतील की पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनचे एक्झाम्पल सांगा, निगेटिव्ह ॲक्सलरेशनचे आणि झिरो ॲक्सलरेशनचे एक्झाम्पल सांगा. किंवा एक्झाम्पल दिले जातील आणि त्याचं क्लासिफिकेशन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सलरेशनमध्ये करा, असाही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे हा जो पॉईंट आहे ॲक्सलरेशन, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. याच्यावर उदाहरणंसुद्धा आहेत. आज आपण एवढंच बघू. पुढच्या तासाला आपण ग्राफ आपल्याला बघायचे आहे बघा, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. हा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.